बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्वसामान्यांची डोक्याची चिंता वाढवणारी। कारण आता सोन्या चांदी पाठोपाठ आता इंधनाचे दर सुद्धा गगनाला भिडू लागलेत। राज्यासह देशभरामध्ये इंधनाचे दर कडाडलेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर आहेत 106.50 पैसे ते 106 ते 54 रुपयापर्यंत। तर मुंबईमध्ये डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरामध्ये जाऊन पोहोचले। तर एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये एवढी मोठी वाढ करण्यात आली आहे। पुण्यामध्ये पेट्रोलचे नवे दर आहेत 106.82 रुपये तर डिझेल आहे 93 रुपये 46 पैसे लिटर। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीनच झळ बसण्याची शक्यता आहे। सीएनजी के दाम मोदी साहब ने जैसे बढ़ाया है ना, तो देश का जो इससे विपत्ति है और देशों से बहुत कम है। और देशों का तो बहुत बुरा हाल है, हमारे देश का तो फिर भी बहुत अच्छा है। इतना हर देशवासियों को साथ देना चाहिए। अगर बढ़ा दिया है तो कोई ना कोई वजह ही होगा। 2 रुपए बढ़े हैं तो बहुत साल भर 2-3 साल के बाद बढ़े हैं ये अमाउंट। 2 रुपए कुछ ज़्यादा अमाउंट नहीं है, लेकिन जिस तरह से अभी हालात चल रहे हैं पेट्रोल डीजल पे आधार पे उस अनुसार गैस नहीं मिल रहा है, तो 2 रुपये कोई ज़्यादा नहीं बढ़ोतरी हुई है। आपण पाहतोय सध्या सोन्या चांदी पाठोपाठ इंधनाचे दरही कडाडलेले आहेत। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये आता वाढ झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीनच झळ बसण्याची शक्यता आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या पेट्रोल डिझेलच्या या सगळ्या दरवाढीवरून त्यांनी भाष्य केलेलं होतं। सर्वांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करा, शक्य तिथे सरकारी गाड्यांनी फिरा, म्हणजेच मेट्रो बस सेवा यांचा वापर करा असं आवाहन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं। आणि आज इंधनाच्या किमती ज्या आहेत त्या आता वाढलेल्या आहेत। पेट्रोल 3 रुपयांनी महागलंय तर डिझेल 3.11 रुपयांनी महागल्याचं आपण पाहतोय। राज्यातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। काही शहरांमधले तर पेट्रोल पंप जिथे इंधनच शिल्लक नाहीये असे फलकही आता लावण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आता वाढ झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे एकंदरीतच सोन्या चांदी पाठोपाठ आता इंधनाचे दरही कडाडलेले आहेत। आखाती युद्धाचा परिणाम आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेली उलाढाल या सगळ्या पार्श्वभूमीवरती इंधनाचे दर जे आहेत ते आता गडगडलेले आहेत। पेट्रोल 3 रुपयांनी आणि डिझेल 3.11 रुपयांनी आता महागलेलं आहे। आणि या सगळ्या बातमी संदर्भामध्ये माझ्यासोबत माझे 3 सहकारी विविध शहरांमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माझ्यासोबत मुंबईतून आहे जय पवार, पुण्याहून प्रीतम पुरोहित आणि छत्रपती संभाजीनगरहून विजय छेडे सध्या माझ्यासोबत आहे। मी सर्वप्रथम आधी मुंबईमध्ये जाणार आहे, तिथून माझा सहकारी जय पवार आपल्याला आता या संदर्भातली माहिती देतोय। जय, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आवाहन केलेलं होतं की इंधनाची कमतरता येत्या काळात भासू शकते, त्यामुळे प्रत्येकानं आपल्या वाहनांचा मर्यादेमध्येच वापर करा असं आवाहन केलेलं होतं। आणि आज आपण बघतोय की पेट्रोल 3 रुपयांनी महागलंय, डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। काय चित्र आहे सध्या मुंबईतल्या पेट्रोल पंपांवरती? नक्की सिद्धेश, आपण पाहतोय की आता सीएनजीच्या दरवाढी मागोमाग आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळते। काल सीएनजी 2 रुपयांनी वाढला, त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 3 रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या सिद्धिविनायकच्या या पेट्रोल पंपवरती आहोत। या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या लोकांची आवक ही पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जरी कमी असली तरी याचा फटका हा सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। सध्या पेट्रोल पंपवरती गाड्या येणं सुद्धा त्या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर सीएनजी असेल किंवा मग डिझेल पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासूनच रांग लागलेली असते, मात्र ज्याच पद्धतीने दर वाढ होत आहेत त्या अनुषंगाने आता नागरिकांनी सुद्धा कुठेतरी या ठिकाणी इंधनाचा वापर कमी करण्यास सुरू केला का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। आपण या ठिकाणी पाहिलं
तर काही नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी डिझेल भरला जात आहे. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दराचे वाढ या ठिकाणी दिसून येत आहे स्पष्टपणे. 106 रुपये प्रति लिटर या ठिकाणी पेट्रोल आता मिळत आहे, जे की यापूर्वी 103 रुपये प्रति लिटर मिळत होतं. आणि डिझेल सुद्धा या ठिकाणी 90 रुपये जे प्रति लिटर पहिलं मिळत होतं ते आता 93 रुपये प्रति लिटरला जाऊन पोहोचले. आपण या ठिकाणी काही नागरिकांशी बोलणार आहोत. दादा, आज सकाळपासूनच खरं तर पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये दर वाढ झालेली आहे. 3 रुपयाने दर वाढ झाली आहे. कसं बघतो तुम्ही? आधीच ऑइल आणि गॅसचं क्रायसिस चालू आहे आणि त्याच्यात आता दरवाढ म्हणजे नागरिकांची खूप हालत खराब होणार आहे. आणि अजून काय बोलू शकतो, सगळ्या मोठ्या आता या सगळ्या इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टींना फेस करावंच लागणार. काय करू शकतो ना दुसरं. त्याच्यासाठी सरकारने पण थोडाफार स्टँड घेतला पाहिजे यामुळे. इंधनाचा वापर कमी करण्याचं आव्हान केलेलं आहे. मात्र दुसरीकडे आता दरवाढमुळे महागाईचा फटका हा आता सर्वसामान्यांना बसतो. ऑब्व्हियसली थोडंफार आता इंधनाचा वापर पण कमी केला पाहिजे लोकांनी. पण मुंबईसारख्या ठिकाणी कशा पद्धतीने करणार ना. ऑप्शन काय आहे कोणाकडे? लोकांकडे दुसरे ऑप्शन पण नाही आहेत ना. नक्कीच. तर आपण पाहतोय की लोकांकडे ऑप्शन नसल्याचं प्रतिक्रिया ठिकाणी येतात. दादा, ज्या ठिकाणी पेट्रोलचे दर वाढले आहेत, डिझेलचे दर वाढले आहेत, तुम्हाला कधी कल्पना आली डिझेलचे दर वाढले? आम्हाला कल्पना कधीच आलेली नाही. आम्हाला अचानक सकाळी माहिती पडलं आल्यानंतर कामावर. 7 वाजता आल्यानंतर माहिती पडलं की डिझेलचं आणि पेट्रोलचं रेट वाढलेले आहेत. आम्हाला याची पहिली कल्पनाच नव्हती आलेली. रात्री काहीच नाही. काल भीड होती पण एवढी काही भीड नव्हती. 2-3 दिवस भीड होती पेट्रोल. 103 रुपये तेवढाच होता. 106 सकाळी 7 वाजता आल्यानंतर मला माहिती पडलं. नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की खरं तर रात्रीपर्यंत रेट किंवा दर जे आहेत 103 रुपयापर्यंतच होते. मात्र सकाळी 7 नंतर खरं तर या ठिकाणी दरवाढ ही झाल्याची माहिती प्राथमिकपणे या ठिकाणी पेट्रोल पंपवरनं मिळते आपल्याला. नक्कीच. जय, तू सोबतच राहत. आपण जरा पुण्यामध्ये जाऊयात, कारण पुण्याहून आपला प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहे. प्रीतम, पुणेकरांची सकाळ अतिशय दुःखद झाल्याचं आपण आता म्हणू शकतो, कारण हे वावकं ठरणार नाही. कारण सकाळी सकाळी पुणेकर जेव्हा कामाकडे जायला निघतात तेव्हा बऱ्याचशा पेट्रोल पंपावरती असं चित्र असतं की प्रत्येक जण तिथे पेट्रोल भरण्यासाठी आलेला असतो, कारण कुठेही आपली गाडी बंद पडू नये याची चिंता पुणेकरांना कायम भेडसावत असते. आणि सध्या पुण्याचं चित्र बघितलं तर पुण्यामध्ये आता वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. काय चित्र आहे पुणेकरांचं? काय म्हणतात पुणेकर या सगळ्या इंधन दरवाढीवरती? खरं तर काही मागच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आव्हान केलं होतं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, इंधनाचा वापर करा. पाहायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये बदल झाल्यानंतर पुण्यात देखील आणि देशभरामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढलेल्या आहेत. पुण्यामध्ये पेट्रोल जे आहे ते आता 106 रुपये 92 पैसे, तर डिझेल हे 90 रुपयाहून 93 रुपयावरती गेलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसतच आहे आणि त्यामुळे ट्रॅफिकचा जो काही प्रश्न आहे तो सुटतच नाही. आणि त्याच्यामध्ये आणखीन आता इंधन हे जळणार आहे, त्याच्यामुळे पुणेकरांच्या खिशालाही झळ बसतात. दुसरीकडे पेट्रोलच्या किमती या वाढतच चाललेल्या आहेत आणि मोदींनी देखील आवाहन केले. त्याच्यामुळे कुठेतरी आता हे देशात जेव्हा मूळ होतं हा रेट ऑफ दर येत आहेत, मात्र महागाई कुठेतरी कमी झाली असा पुणेकरांचा कल आहे. अचानक एवढ्या किमती वाढत आहेत, परवडत नाहीये. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तिकीट दर देखील आता हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. नक्कीच. प्रीतम, सोबतच राहा. आपण आता जरा छत्रपती संभाजीनगरला जाऊया, कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे. तिथून आपला सहकारी विजय चेडे आपल्यासोबत आहे. विजय, काय चित्र आहे सध्या मराठवाड्यातल्या पेट्रोल पंपावरती काय स्थिती आहे? नक्कीच सिद्ध, जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल तब्बल 3 रुपये तर 11 पैशांनी 13 पैशांनी डिझेलच्या पेट्रोलची वाढ झालेली आहे. 3 रुपये 11 पैशांनी डिझेलची वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे. कारण डिझेल हे अनेक भागांमध्ये शेतीसाठी वापर केला जातो. शेतीचे खरीपाचे शेती जी आहे ती तोंडावरती आलेली आहे. आता त्याच वेळी शेतकऱ्याला हा फटका जो आहे तो मोठा सोसावा लागणार आहे. सध्या मी पेट्रोल पंपावरती उभा आहे. या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीने पेट्रोल जे आहे ते भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र पेट्रोलचे दर जे आहे ते 105 आता पाहिलं तर 108 रुपये आपल्याला झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सध्या जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने 3 रुपये जे आहे ते आता पेट्रोलचे दर जे आहे ते यामध्ये वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत काही काय सांगाल, सध्या पेट्रोलचे दर वाढलेले 3 रुपयांनी, काय वाटतंय? मग आता काय 3 रुपये दर वाढले, तुम्हाला माहित होतं का आज दर वाढणार आहे वगैरे? 3 रुपये वाढले असं माहिती नाही. आज मी सकाळी आलो ते उद्या पाहिजे होते पेट्रोलचे भाव वाढलेले.
डिझेलचे पण वाढले, शेतकरी आहात, काय वाटतं? काय आता त्याला नाही इलाज आहे त्याला. अजून देखील आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न. काय सांगाल, पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर वाढलेले, याचा कसा फटका जो आहे तो सर्वसामान्याला बसत आहे? अजून देखील आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढलेले, कसा पद्धतीने फटका जो आहे तो बसतोय? फटका खूप बसलेला आहे आम जनतेला. हे असं एकदम 3 रुपयानं जर पेट्रोल वाढलं, अगोदरच महागाई खूप आहे आणि सगळे शेतकरी लोक आहेत आम्ही. हे आपल्या सरकारला कळायला पाहिजे की पेट्रोलचे दर, बाकी तुमचे एलपीजी गॅसचे दर वाढलेले, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्याचे दर वाढले. जसं बीजेपी सरकार आलेलं आहे तसं सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यामुळं काहीतरी याच्यावर एक पर्याय केला पाहिजे. पुढच्या निवडणुकीला जनतेनंच या सरकारला. मात्र त्याचबरोबर डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा असं देखील आवाहन केलं होतं, मात्र ते शक्य आहे का? आवाहन केलेलं आहे, पण डिझेल आणि पेट्रोल कमी वापरा हे शक्यच नाही ना. इलेक्ट्रिक बाईक आहेत, पण जे आता अगोदर ज्या आमच्या पेट्रोल गाड्या आहेत, डिझेल गाड्या आहेत, त्या गाड्याचं करायचं काय? त्या गाड्यांना त्या गाड्या देऊन जर समजा सीएनजी गाड्या देत असेल सरकार तर ती चांगली गोष्ट आहे. तसं बी नाही ना. पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या गाड्या आहेत त्या इमर्जन्सी जरी म्हणलं तरी बाहेर निघावंच लागणार आहे. नक्कीच सिद्ध जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत. सरकारने जे दर सीएनजी गाड्या वापरा असं सांगितलंय, मात्र आता आमच्याकडे सीएनजी गाड्या नाही, नवीन खरेदी करायची, त्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न जो आहे तो आता सर्वसामान्यांसमोर उपस्थित राहिलेला आहे. त्यामुळे आता डिझेलचे दर जे आहे ते वाढल्याने हा फटका जो आहे तो सर्वांना बसत नक्कीच आहे. विजय, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या इंधन दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांना सुद्धा आता भोगावा लागणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि माझे 2 सहकारी सुद्धा पुणे आणि मुंबईहून आपल्यापर्यंत माहिती पोहोचत होते. मुंबईहून होता जय पवार आणि पुण्याहून प्रीतम पुरोहित. आपल्या दोघांचे सुद्धा आभार.